आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही क्रिप्टो मार्केट कशा प्रकारे स्टार्ट करू शकता. भरपूर जण असे आहेत जे इंडियन मार्केटमध्ये सध्या काम करतात, पण त्यांना क्रिप्टो मार्केटमध्ये शिफ्ट व्हायचे म्हणा किंवा त्यांना ट्रेडिंग स्टार्ट करायची साईड बाय साईड. तर त्यांच्यासाठी क्रिप्टो मार्केट बेस्ट आहे. तर झिरो लेवल पासून बघू आपण की नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. सगळ्यात पहिले तुमचे 2-3 डाऊट क्लिअर करतो. पण बघा, सगळ्यात पहिले टॅक्स लागतो का? तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की क्रिप्टोमध्ये जर तुम्ही प्रॉफिट्स करताय तर 30% टॅक्स द्यावा लागेल. ते बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. तुम्ही जर ₹100 प्रॉफिट करताय क्रिप्टोमधून, तर तुम्हाला त्यातले ₹30 गव्हर्नमेंटला डायरेक्टली देणे. त्याच्यामध्ये कसले कम्पेन्सेट होणार नाही. म्हणजे तुमचा लॉस झाला त्यातून कम्पेन्सेट केलं आणि तुम्ही 1000 जरी प्रॉफिट केलं तरी ₹30 द्यावे लागतील. पण कधी? जर तुम्ही स्पॉट ट्रेडिंग करत असाल तेव्हा. स्पॉट ट्रेडिंग म्हणजे कसं? समजा आता रिलायन्स आहे आता. तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो, भरपूर डाऊट क्लिअर होऊन जाईल इथं. आता समजा रिलायन्स आहे. रिलायन्सचे डायरेक्ट जर मी स्पॉटवर ट्रेडिंग केली, ते झालं स्पॉट ट्रेडिंग. तसं तुम्ही जर बिटकॉइन डायरेक्ट इथेरियम मध्ये ट्रेडिंग करता, त्यातनं जर एक्सपोजर तुम्ही रिटर्न जनरेट करता, तर त्यात तुम्हाला 30% द्यावं लागेल. पण जर तुम्ही त्याच ठिकाणी फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड करताय, एफ एंड ओ, आपल्या इंडिया मार्केटमध्ये कसे एफ एंड ओ कॉन्ट्रॅक्ट असतात, फ्युचर अँड ऑप्शन, सेम तसं जर तुम्ही बिटकॉइन किंवा इथेरियमचे एफ एंड ओ मध्ये काम करताय, तर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागणार नाही. ऍट कसल्या प्रकारे द्यावा लागणार नाही. तुम्हाला असं कोणी म्हणत असेल की लागतोच, तर ते एकदम चुकीचं आहे. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये तुम्ही प्रॉफिट समजा 12 लाखाच्या पुढे गेलं, तर ते मग तुमचं ते काय असेल ते आपल्या इन्कम नुसार देणं पडणं ती वेगळी गोष्ट आहे. पण 30% डायरेक्ट टॅक्स इथं लागत नाही. पण तुम्हाला त्याच्यासाठी फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करावं लागेल. सगळ्यात पहिला डाऊट तुमचा क्लिअर झाला. म्हणजे इम्पॉर्टंट आहे, क्रिप्टो मार्केटमध्ये एंटर करायच्या पहिले टॅक्स लागतो का? तर तो टॅक्स कधी लागतो? स्पॉट ट्रेडिंगला. आता बघा, सगळ्यात पहिलं, आता सध्या भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जे काय करताय तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे. सगळ्यात पहिलं मी सध्या रेग्युलरली डेल्टा ॲक्शन मध्ये काम करतोय. बघा, सगळ्यात पहिलं फंड डिपॉझिट विड्रॉलला कसलाही प्रॉब्लेम नाही. सेफ ब्रोकर आहे, एफ रजिस्टर्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कसलाही प्रॉब्लेम नाही. आता बघा इंटरफेस हेच आपण एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हेच एकदम सिंपल इंटरफेस आहे. मी याच्यामध्ये सध्या रेग्युलरली काम करतोय. तुम्हाला वाटलं सर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करता, तुम्हाला माहिती पण आहे. त्या पलीकडे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यानंतर आता स्टार्ट कसं करायचं. इंडियन मार्केट आतापर्यंत तुम्ही स्टडी केलंय, तुम्हाला माहिती आहे. हे रिलायन्स हे झालं इक्विटी, हे झालं ऑप्शन्स, हे झालं फ्युचर, निफ्टी 50, बँक निफ्टी. पण इकडे काही तसं वेगळं आहे का? तर बघा, इंडियन मार्केटपेक्षा पण समजायला सोपं आहे. आता तू म्हणता सर ते ब्लॉक चेन काय आहे, ते टेक्नॉलॉजीवर कोणत्या वर्क करतं, एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. आपल्याला त्या गोष्टीचं हेल्प काहीच नाही. इम्पॉर्टंट काय, हे ओव्हरऑल कन्सेप्ट समजून घेणं, त्या बेसिसवर काम करणं. आता बघा, ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे कॉइन्स बघायला भेटतात तुम्हाला. लागन तेवढे. आता एक मिनिट, प्लॅटफॉर्म आहे इथं, चेक करा डेल्टा एक्सचेंज. आता मी बीटीसीच्या वर जसं क्लिक केलं का, हे बिटकॉइन, बीटीसी म्हणजे बिटकॉइन. इथे जर बघितलं तुम्ही, लागन तेवढे कॉइन्स आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. आणि तुम्हाला इथे सगळे फ्युचर्स आहेत बरं का, फ्युचर्स अँड ऑप्शन्स आहेत, त्याच्यामुळे तिथं टेन्शन घेऊ नका 30% टॅक्सचं काही. हे बघा, जवळपास 400-500 प्लस कॉइन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. पण आपल्याला एवढ्या साऱ्या कॉइन्स कडे नादी लागायची गरज नाही. आपल्याला याच्यामध्ये किती इम्पॉर्टंट कॉइन आहेत क्रिप्टो मार्केटमध्ये काम करायचं. तर सगळ्यात पहिलं कोणता? बीटीसी, इथेरियम, सोलाना आणि एक्सआरपी. हे 4 कॉइन्स मध्येच तुम्हाला काम करायचं. याच्या पलीकडे जाऊ नका. याच्या पलीकडे तुम्हाला लिक्विडिटीचा इश्यू आहे. लिक्विडिटी म्हणजे कसं? व्हॉल्यूम कमी बघायला भेटतं. त्याच्यामुळे स्प्रेड जास्त असतो. स्प्रेड म्हणजे काय होतं, तुम्ही ऑर्डर मारणार समजा ₹100 आणि तुमची ऑर्डर पंच होणार 105 ला. म्हणता हे कसला, मतलब हे काय प्रॉब्लेम आहे? तर हे एक झालं लिक्विडिटीचा इश्यू. त्यामुळं तुम्हाला काम जर करायचं ठरलं तर बीटीसी, इथेरियम, सोलाना आणि एक्सआरपी याच्या पलीकडे डोकं लावू नका. तो म्हणताना हे कसं ओळखायचं? आता बघा, प्लॅटफॉर्म आहे ब्रोकरचे. मोस्ट ऑफ द टाइम प्रत्येक ब्रोकर हे जे कॉइन्स आहेत यांनाच प्रमोट करतो, कारण का याच्यामध्ये जास्त लिक्विडिटी पण आहे आणि सगळेजण याच्यामध्ये काम करताय. तर इथं बघितलं, एक सेकंड इथं चेक करा. टॉपला काय दिसतोय? बीटीसी युएसडी. आता युएसडी फॉर्मॅट मध्ये इथं सेल आपलं बाय बाय सेल करणं बरं का. बीटीसी युएसडी, त्याच्या खाली बघितलं तुम्ही इथेरियम, सोलाना आणि एक्सआरपी. हे 4 कॉइन्स मध्येच मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला काम करायचं आहे. याच्या खाली एखादा ब्रेकआउट ट्रेड असेल खूप मोठा, प्लॅन करा. बाकी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला कुठं राहायचंय? एक्सआरपी, सोलाना, इथेरियम, बीटीसी, हेच एवढेच कॉइन्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी काम करणे एवढं सिंपल आहे बरं का. जसं तुमचं निफ्टी 50, निफ्टी बँक, हे अशा गोष्टी तेच सारखं सेम आहे. दोन पकडा कोणते पण, एकदम सिंपल आहे. बरं, नाही जास्त डोकं लावायचं ना. भरपूर जण असे फॉरेक्स मध्ये, फॉरेक्स इंडियामध्ये इल्लीगल आहे बरं का. आता सांगतो, क्रिप्टो मार्केट लीगल आहे, फॉरेक्स इल्लीगल आहे. तर सगळ्यात पहिलं, अ, भरपूर जण असे जे गोल्ड मध्ये ट्रेड करता, 100 युएसडी मध्ये, त्यासारखं तुम्ही बीटीसी आणि इथेरियमला जरी मास्टरी केली, जसं भरपूर जणांची मास्टरी होती निफ्टी 50 वर, निफ्टी बँकवर, त्यांना समजायचं कुठून मोमेंटम कशी येईल, तसं तुम्ही बीटीसी इथेरियमवर जर केलं ना, तरी मी म्हणतो ना, याची प्राइस ऍक्शन खूप जास्त क्लीन आहे. आता ते तुम्हाला सांगतोच पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता हे ब्रोकरचं टर्मिनल, मला माहिती आहे भरपूर जणांकडे डेल्टा ऍक्शन असन, पण हे बघा, हे ब्रोकरचं टर्मिनल आहे.
माझं म्हणणं आहे की सेफ ब्रोकर सोबत जायचं ट्राय करा कधी पण. मतलब जर तुमचं ब्रोकर जर सेफ नसेल, जे काही मतलब अस्तित्वाच नाहीये, एफ-आय रजिस्टर्ड नसेल, तर मग एखादा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही बोलणार कोणाला? त्यामुळं सेफ ब्रोकर सोबत जा, हे मी हे सजेस्ट करणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, कन्सेप्ट्स नेमके कोणते काम करतात? आता ठीक आहे, मला तर क्रिप्टो मार्केट स्टार्ट करायचं आहे आणि क्रिप्टो मार्केटचा एक भारी पार्ट काय माहिती आहे का? ते 24/7 चालू असतं. म्हणजे हे कधीच बंद होत नाही. म्हणजे आताही चालू आहे, उद्याही चालू आहे, परवा दिवशी चालू आहे. 1 मिनिट सुद्धा बंद होत नाही. 365 डेज म्हणजे याला शनिवार असतो ना, रविवार असतो ना, क्रिसमसची सुट्टी ना, दिवाळी सुट्टी म्हणजे एक सुद्धा तुम्हाला इथं सुट्टी बघायला भेटणे हा याचा बेस्ट पार्ट आहे. आता बेस्ट पार्ट आहे काही-काही जणांसाठी तो वर्स्ट पार्ट पण असू शकतो. ते कसं तुम्हाला जर ओव्हर ट्रेडिंगची हॅबिट असेल तर. त्याच ठिकाणी तुम्ही जर एक जॉब करताय ऑलरेडी आणि तुम्हाला फ्री टाईम राहतो संध्याकाळी 6 नंतर. त्याच्यानंतर 6 नंतर इथं भरपूर सारं चांगलं व्हॉल्यूम अवेलेबल असतं, जेणेकरून तुम्ही एखादा चांगला ट्रेड प्लॅन करू शकता किंवा प्रॅक्टिस करू शकता, स्किल डेव्हलप करू शकता. त्यासाठी बेस्ट आहे. आणि मी जसं ऑब्झर्व्ह करतोय का लास्ट 3 महिने झाले मी रेग्युलरली याच्यामध्ये ट्रेड करतोय. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जे कन्सेप्ट्स आहेत, इंडियन मार्केटपेक्षा पण जास्त प्रॉपरली वर्क करतात. ते कन्सेप्ट्स कोणते आहेत? सगळ्यात पहिलं सांगतो, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन आणि चार्ट पॅटर्न्स. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तर भरपूर वेळा व्हिडिओ बनवता की हे ज्या गोष्टी त्या ट्रॅपिंगसाठी यूज होता. तर बघा इंडियन मार्केटमध्ये कसं झालंय सध्या लिक्विडिटीचे इश्यू झालेला आहे. म्हणजे लिक्विडिटी कमी बघायला भेटते. पण इथं तुम्हाला लिक्विडिटीचा कसलाही इश्यू नाहीये. त्याच्यामुळे इथं जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते खूप प्रॉपरली वर्क करतात. आपण चार्टवर प्रॅक्टिस करूच. बघा एक सेकंद हा. तुम्हाला चार्टवर दाखवतो. आता इथं बघा मी सिंपल ट्रेंड लाईन ड्रॉ केली. आपण जे टेक्निकल अनालिसिस मध्ये शिकलोय का, 2 टचेस बघायचे कोणते पण. आता बघा इथं बॅक टू बॅक 2 पॉइंटवरनं बीटीसी म्हणजे काय बिटकॉइन खाली पडलेला आहे. बॅक टू बॅक 2 पॉइंटवरनं. आता मी काय करणार ह्या ट्रेंड लाईनला एक्सटेंड करून ठेवणार. मला माहित नाही फ्युचरमध्ये तिथं बीटीसी किती वेळानंतर येईन, किती दिवसानंतर येईन मला याच्याबद्दल काय माहिती. माझं काम ड्रॉ करून ठेवायचं. ड्रॉ केल्यानंतर बघा इथे एक्झॅक्ट बीटीसी रेजिस्टन्स किती. तुमचं बेरिश कॅन्डलस्टिकचं पॅटर्न म्हटलं, त्यानंतर बघा परफेक्ट इथनं क्रॅश झालेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, तुम्हाला अजून छोटे-मोठे पॅटर्न्स पण दाखवतो. तुम्ही पोलियन फ्लॅग पॅटर्न बद्दल स्टडी केली असेल. आता हे ट्रेंड लाईनचं झालं. हे पोलियन फ्लॅग पॅटर्न. त्याच्यामध्ये पण बघा परफेक्ट असं टार्गेट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डबल टॉप दिसतंय तुमचा डबल टॉप. म्हणजे सिंपल पॅटर्न जरी तुम्ही हाताखाली घेतले, तरी याच्यामध्ये काम करू शकता. तुम्हाला दाखवतो मी जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला पण कॉन्फिडन्स येऊन जाईल, की यार नेमकं कोणत्या कन्सेप्टवर काम केलं जातं. इथं चेक करा. सिंपल आपलं ब्रेकआउटचा कन्सेप्ट आहे ट्रेंड लाईनच्या. ब्रेकआउट झाली. परफेक्ट अशी रॅली झाली. इथं पुन्हा बघा तुमचा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसतोय तुम्हाला. इथे चेक करा परफेक्ट. ब्रेकआउट वापस एकदा रॉकेट झालाय. त्यानंतर बघा एकदा छोटीशी एक रेंज क्रिएट केली. रेंज म्हणा किंवा तुमचं इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणा. ब्रेकडाउन दिली त्यानंतर परफेक्ट क्रॅश झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे छोटे-छोटेसे पॉइंट्स आहेत. आता ट्रेंड लाईन असेल भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला ज्या बेसिक आहे आपल्या इंडियन मार्केटमध्ये सध्या जी की लॅक करते म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रॅपिंग होती पण इथं तुम्हाला त्या प्रॉपरली वर्क करायला दिसते ना इथं चेक करा हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हटलं टॉपला परफेक्ट क्रॅश सपोर्ट पशी दिसली प्राइस हे सपोर्ट आहे ना आपला जिकडनं प्राइस रिव्हर्स होती तो झाला सपोर्ट पॉईंट सपोर्ट पशी दिसली बेरिश कॅन्डस्ट सॉरी आपलं बुलिश कॅन्डस्टिक पॅटर्न म्हणलं रॉकेट म्हणजे कसं छोट्या छोट्याशा गोष्टी याच्यामध्ये प्रॉपरली वर्क करतात हे चेक करा ब्रेकआउट हे इथं चेक करा ब्रेकआउट फॉर्म झाली म्हणजे बॅक रेजिस्टन्स पशी प्राइस जाते ब्रेक केलं इकडनं प्राइस बघा किती परफेक्ट रॅली केली त्यामुळे मी म्हणतो ना क्रिप्टो मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त असल्यामुळं तुम्हाला जर इंटरेस्ट असेल हा फक्त एक इथे एक ड्रॉबॅक आहे तो पण बोलतो मी इथं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही जे छोटे छोटेसे बेसिक कन्सेप्टवर जरी काम केलं ना मी म्हणतो याच्यातनं चांगलं रिटर्न जनरेट करू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं काय याच्यामध्ये एक असं म्हणता येईल की एक रॉंग टॉपिक कोणता आहे माहितीये का लिव्हरेज लागन तेवढं भेटतं फॉरेक्स आणि क्रिप्टो मार्केटचा एक प्रॉब्लेम काय माहितीये का ब्रोकर तुम्हाला लागन तेवढा पैसा वापरायला देतो आता इथं चेक करा 200x सेट केलं मी म्हणजे किती माझ्याकडे 1,00,000 रुपये असतील तर मी जवळपास समजून चला सॉरी एक 1,000 रुपये जरी असेल तर मी 2,00,000 रुपयाचा माल उचलू शकतो इतकं जास्त तुम्हाला मार्जिन प्रोव्हाइड करतो मग याच्यामुळे काय होऊन जातं की सडनली अप किंवा डाऊन रॅलीमुळे तुमचं जे कॅपिटल आहे हे विदिन फ्यू मिनिट्स झिरो होऊन जातं इंडियन मार्केटमध्ये तसल्या गोष्टी बघायला भेटत नाही पण मी म्हणतो ना स्वतःवर जर कंट्रोल असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे असं नाही की इंडियन मार्केटमध्ये तुम्ही कॅपिटल कधी झिरो केलेलं नाही इंडियन मार्केटमध्ये कॅपिटल झिरो होत नाही सगळीकडे सगळ्या गोष्टी होतात आपण जर पर्सनल डिसिप्लिन ठेवलं तर बाबा मला याच्यामध्ये काय करायचंय मॅक्स टू मॅक्स 25x
आणि लईच भारी ट्रेड असेल, तुम्हाला असं वाटतं की लई 5-10 दिवस झाले वाट बघतोय, तर 50x पैसे जा. 25x पुढे जाऊच नका. 25x सेट करा आणि त्याच्यावरच ट्रेड करायचं. एकदम क्लिअर. ह्याच्यापर्यंत राहिले तर तुम्हाला ट्रेडिंग खरंच खूप इझी वाटेल क्रिप्टोमध्ये. आणि कारण बघा याच्यामध्ये मोमेंटम पण क्लीन राहता, दिवसभर चालूच राहतं. तुम्हाला सकाळी करा वाटलं सकाळी करा, दुपारी करा वाटलं दुपारी करा, संध्याकाळी करा वाटलं संध्याकाळी करा. आता त्यानंतर इथं टाइम फ्रेम कोणता सिलेक्ट करायचा. दिवसभर चालू असल्यामुळं सगळ्यात पहिलं तुमचा जर टेक्निकल अनालिसिसवर अप्पर हँड असेल, अप्पर हँडचं मिनिंग समजून घ्या. तुम्हाला जर बऱ्यापैकी माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही मार्केटमध्ये मतलब वर्क करताय खूप दिवस झाले, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जरी काम केलं तुम्ही, एक सेकंद हा. तुम्ही इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जरी काम केलं, तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ऑलरेडी जे एखादं वर्ष झालंय टेक्निकल अनालिसिसचं थोडासा स्टडी चालू आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये तुमची नवीनच एंट्री झाली आहे. तर मग एक काम करा सरळ 1 अवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हा. तुम्ही म्हणता सर 1 अवरचा टाईम फ्रेम खूप मोठा झालाय. त्याच्यावर कसं काय आम्ही ट्रेडिंग करू शकतो? तुम्हाला मी त्याचं पण प्रूफ दाखवतो. एक सेकंद द्या. इथं चेक करा. 1 अवरच्या टाईम फ्रेमवर गेलोय मी. इथं सुद्धा सेम तेच कन्सेप्ट. असं नाही की 5 मिनिटाला वेगळे वर्क करता, तिकडे वेगळे वर्क करता. सगळीकडे सेमच आता बघा. इथं ट्रेंड लाईनच्या आसपास सपोर्ट घेतलं. कॅन्डलस्टिकने बुलिश फॉर्मेशन केलं. इथनं रॉकेट. इथं बघा रेंजची ब्रेकडाऊन झाली. इथं चेक करा. रेंज ब्रेकडाऊन, इकडनं क्रॅश. म्हणजे काय? जे 5 मिनिटावर वर्क करतात ते 1 अवरच्या टाइम फ्रेमवर पण बघायला भेटतील, डेली टाइम फ्रेमवर पण बघायला भेटतील. पण ते तुमच्यावर डिपेंड करतं तुमच्या स्किल सेटवर, किती एक्सपिरियन्स आहे, सगळ्यात पहिला. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट राहतं, लास्ट जाता-जाता बोलतो ते म्हणजे कोणतं? कॅपिटलचं. व्हिडिओ थोडासा लांब झालाय, ॲडजस्ट करून घ्या कारण की सगळ्या गोष्टी कव्हर करतो ना. कॅपिटलचं नेमकं किती कॅपिटलनी सुरुवात करावी? तर बघा हे मेंटॅलिटी तर क्लिअर होऊन जाईल. जर तुमचा पर्स्पेक्टिव्ह असेल, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे समजतंय ना, तुमचं जर मेंटल प्रिपरेशन आहे की मला मी जे 5 ते 10,000 आणतोय, हे पूर्णपणे शिकण्यासाठी असणार आहे. पूर्णपणे मतलब बघण्यासाठी क्रिप्टो मार्केट कसं वर्क करतंय, कोणतं प्राइस एक्शन भारी वर्क करतंय, तर मग तुमचा ॲटिट्यूड परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट जाताय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा ॲटिट्यूड क्लिअर आहे किंवा 5 ते 10,000 कॅपिटल आहे. मी आज इथे एक ट्रेड घेईन, मी तर डिसिप्लिन फॉलो करेन. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह तुम्ही तुमचा क्लिअर केला. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर म्हणत असताना की 5 ते 10,000च्या कॅपिटलपासून मला दिवसाचे 1000 अन् 2000 काढायचे, तर माझा मित्र फॉरेक्स करतोय, क्रिप्टो करतोय, तो काढतोय. तर मी एक सांगतोय 2-4 दिवसाची गोष्ट आहे फक्त. हे कॅपिटल 100% झिरो होणं. आणि काय असतं ना, एकदा जर तुमचं कॅपिटल झिरो झालं, तर ती सायकॉलॉजी तुमची बिघडत चालते कंटिन्युअसली. वापस तुम्ही 5-10,000 आणणार, वापस 2-4 दिवसात तुम्ही 40,000 पासून आणणार, ते 40,000 झिरो करणार. तुम्ही हळू काय करताय माहिती आहे का? तुमचं माइंडसेट निगेटिव्ह करत चाललेलं आहे. त्यापेक्षा बेटर काय असेल, कॅपिटल कमी आहे ना, पर्स्पेक्टिव्ह क्लिअर करणं की यार माझ्या याच्यामध्ये स्किल डेव्हलप करायची आणि तुमचं जर कॅपिटल आता 25,000च्या आसपास असेल, 25,000च्या मग काही प्रॉब्लेम नाही. इथे ₹400-500 मस्तपैकी तुम्हाला इझिली बनतील. मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिले रिस्क मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो करायचे, रूल्स बनवायचे आणि फॉलो करा. फक्त कॅपिटल कमी असेल तर तेवढं माइंडमध्ये घेऊन चला. काही जे कॅपिटल कमी त्याने चुकीचं वाटून घेऊ नका. उलट मी रिॲलिटी सांगितली. कॅपिटल जेवढं कमी असतं का, तेवढं आपल्याला अपेक्षा जास्त असत्या आणि अपेक्षा लवकर भंग होतात म्हणजे होतात 100%. ते भंग झाले की मग काय होणार? आपण इमोशनल ट्रेड करणार, इमोशनल ट्रेड करणार. मला माहिती आहे किती वेळ लागतो मला आणि त्याच्या पलीकडं हे क्रिप्टो मार्केट तुम्हाला शिकायचं बरं ठीक आहे. इथं जर व्हिडिओ बनवला त्याच्या पलीकडे बघा क्रिप्टोचा माझा प्रायव्हेट ग्रुप आहे. डायरेक्टली मी प्रमोशन करतो यात काही डाऊट नाही. कारण मला माहिती आहे माझी ॲक्युरसी बघा थोड्यापूर्वी इथं मी परफेक्ट असा इथेरियमचा ट्रेड दिलता. परफेक्ट टार्गेट करून दिलं जवळपास 1,000 मेंबर आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं ग्रुपला जॉइन 2400 मेंबर जॉइन आहेत. याच्यामध्ये मी रेकॉर्डेड लेक्चर त्याच्यामध्ये माझी स्ट्रॅटेजी सुद्धा आहे. ते शेअर केलेले जॉइन करायचे एकदम सिंपल प्रोसेस. एक सेकंद इथं WhatsApp नंबर दिसतोय तुम्हाला. 855 वाला 855-29-88-425 याला मला व्हॉट्सअप करा की सर मला जॉईन करायचं मी तुम्हाला तिकडे प्रोसेस कळवतो काही नाही. माझ्या अंडर अकाउंट असेल तर मी फ्रीमध्ये ऍड करतोय. क्लिअर. जॉईन करायचं 100% व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर 100% एक लाईक बनवा.